हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आता सगळ्यात पहिला प्रश्न मला येतो आहे आणि काही ताई माझ्यावर थोड्याशा रागवल्या आहेत की तेल का नाही आलं। मी अगदी तुम्हाला डिटेलमध्ये खरं सांगते, तेलाच्या बॉटल भरून तयार आहेत। Amazon वरून बॉक्स मागवलेले, ते बॉक्स इतके मोठे आले, एवढे मोठे आले की त्याचं वजनाचं कुरिअर खर्चच मला 100 रुपये व्हायला लागला। त्याचं पावशेर म्हणजे किती 300 ग्रॅम का काहीतरी त्याचं वजन भरायला लागलं आणि मग माझं कुरिअर खर्च खूप वाढला आणि विनाकारण एवढं बॉक्स आणि त्यात एवढी बाटली। मग मी त्यांना रिटर्नची पॉलिसी आहे का विचारलं, त्यानंतर त्यांनी काल ते रिटर्न घेऊन गेले। आता मी पुन्हा दुसरे मागवले आहेत, ते साईजमध्ये आले की त्याच दिवशी, भले मला रात्रभर बसायला लागू दे, सगळे ॲड्रेस वगैरे आपण लिहिलेले आहेत, त्याच दिवशी बसून बॉक्स पॅकिंग करून तुमच्यापर्यंत येतील। आपली ताई फसवणाऱ्यातली नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आणि तुम्ही दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि भरभरून दिलेल्या रिस्पॉन्स बद्दल तुमची मी लाख ऋणी राहील की तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास दाखवलात। एवढे दिवस थांबलात, अजून थोडे दिवस थांबा, फक्त बॉक्स यायची वाट आहे, बाकी सगळ्या गोष्टी तयार आहेत आणि तुमच्यापर्यंत तेल नक्की पोहोचेल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे वेट लॉस जर्नी। आता मलाही विचारतात की तू वेट लॉस कसं केलं। खरं तर माझं वेट तुम्हाला सांगते की ओवीच्या वेळेस जेव्हा प्रेग्नन्सी होती तेव्हा 9व्या महिन्यात, ओवीच्या वेळेस 9व्या महिन्यात माझं वजन होतं फक्त 42 kgs। म्हणजे माझं रिअल वजन किती होतं, साधारण 35 किलो आणि प्रेग्नन्सीमध्ये वाढलं 7 किलो, म्हणजे 42 किलो माझं वजन झालं। मॅडम सुद्धा चकित होत्या की बाळ तर व्यवस्थित आहे पण तुझं वजन एवढं कसं मेंटेन आहे। त्यानंतर काही कारणामुळे मला म्हणजे काही टॅबलेट्स चालू झाल्या, जसं की मला थोडंसं एन्झायटी म्हणतो आपण, डिप्रेशन म्हणतो, किंवा झोप येत नाही। त्या टॅबलेट सुरू झाल्यानंतर माझं वजन थोडंसं वाढलं। मात्र आत्ता जे वजन आहे ते माझ्या उंचीला आणि माझ्या ह्याला परफेक्ट आहे। ह्याच्या पूर्वीचं जे 42 किलो वजन होतं, माझ्याकडे जर एखादा फोटो सापडला तर मी इथं लावीन, त्याच्यात मी अत्यंत म्हणजे काठीसारखी बारीक दिसायचे। साडी नेसल्यावर तर मला असे टॉन्टिंग असायचे की काय म्हणतात ते, काठीला रुमाल गुंडाळलाय अशी दिसतीस, साडी नेसूच नकोस, त्यापेक्षा ड्रेस घालायचा। अगदी फुल स्लीवचे गळाबंदचे ड्रेस मी घालायचे जेव्हा मी 30-35 किलोची होते आणि त्यामुळे आत्ता जे वजन आहे त्यामध्ये मी खूप व्यवस्थित सुखी आहे। आणि वजन मेंटेन करण्यासाठी मी कोणत्या गोष्टी पाळते किंवा मी काय करते, माझं वजन मी कसं कमी करते किंवा कसं आहे तेवढं ठेवते, या गोष्टी मी तुम्हाला टिप्स काही सांगणार आहे। पहिली गोष्ट, जेवढी पोटाला भूक लागते तेवढंच खाते। आता समजा मला आज रात्री भूक नाहीये तर विनाकारण मी कधीही जेवत नाही। मी अशा वेळेस एक भांड दूध घेते आणि झोपते। फ्रूट्स मी खात नाही, ड्रायफ्रूट्स खात नाही, ही चांगली गोष्ट नाहीये। तुम्ही काय करू शकता, जेव्हा तुम्हाला जेवायचं नाही तेव्हा एखादं फ्रूट्स किंवा ड्रायफ्रूट्स आणि 1 कप दूध घेऊन तुम्ही झोपू शकता। दूध हे पूर्णान्न म्हटलं जातं, म्हणजे अन्नाची रिप्लेसमेंट असते दुधामध्ये, तर तुम्ही दूध घेऊन झोपू शकता। खरं तर आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये किंवा भारतीय संस्कृतीमध्ये 7ला भरभरीत तिन्ही सांजला खात नाहीत, म्हणून आपण 6 वाजता जर जेवून घेतलं, मी नाही जेवत पण ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी सांगते, त्या लोकांनी 6 वाजता जेवून घ्या आणि 6 वाजता जेवल्यावर डायरेक्ट सकाळी नाश्ता करा। अशाने सुद्धा वजन कमी होणं आणि वजन नियंत्रणात राहणं याला मदत होते। त्याचप्रमाणे जेवणाच्या आधी, ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी जेवणाच्या आधी अर्धा तास तुम्हाला 1 तांब्या पाणी प्यायचं आहे। जेवताना 1 थेंबही पाणी प्यायचं नाही, जेवल्यावर अर्ध्या तासाने 1 तांब्या पाणी तुम्हाला प्यायचं आहे। हे केल्याने सुद्धा तुमचे वजन कमी होण्यास चांगली मदत होते, कारण आपल्या पोटामध्ये अग्नी तयार होतो जेव्हा आपल्याला जेवायचं असतं आणि तो अग्नी आपण पाण्याने शांत करत जातो आणि त्यामुळे आपलं वजन विनाकारण वाढत जातं। आता भातामुळे वजन वाढतं हा खरं तर गैरसमज आहे, पण तरीही तुम्हाला वाटत असेल की भातामुळे वजन वाढतं, तर भातावरची जी पेज असते ती काढून टाका आणि मग तो भात खावा, बघा तुमचं वजन अजिबात वाढणार नाही। दोन्हीतल्या एका वेळेत नुसता भात सुद्धा तुम्ही खाऊ शकता, काहीच हरकत नाहीये। त्याचप्रमाणे वजन कमी करण्यासाठी दुधी भोपळा, दोडका, पालेभाज्या अशा भाज्या खात चला।
तुम्हाला आपल्याला माहिती आहे आपल्या जिभेचे चोचले असतात की वडापाव, भजी, पिझ्झा, बर्गर. आता मी तर पिझ्झा बर्गर कधीच खात नाही. ओवी खाते, कधीतरी खाते, नाही असं नाही, पण मी स्वतः तर या म्हणजे जंक फूड जे आपण म्हणतो की नाही त्या मी कधीच कुठल्याच खात नाही. ओवी खाती, अखिलेश थोडंफार मात्र आमच्याकडे डेली वगैरे नाही. तुम्हाला 2 महिन्यातनं एकदा वगैरे, 6 महिन्यातनं एकदा असा पिझ्झा, त्यांचा कोणाचा वाढदिवस असेल, एकदा अखिलेशचा, एकदा ओवीचा, तर आम्ही तो मागवतो. नाहीतर मी तर अजून तो टेस्टही केलेला नाहीये. मी खरं सांगते की कधीच मी अजून तो टेस्टही केलेला नाहीये. मी कधी मंचुरियन खाल्लेलं नाहीये. मी कधी ते गोबी मंचुरियन किंवा फ्राईड राईस असलं मी कधीही काही तोंडाला अजून चवही घेतलेली नाहीये. त्यामुळेही माझं वजन मेंटेन राहतं. आणि मुख्य म्हणजे जर तुम्हाला वजन मेंटेन ठेवायचं असेल तर तुम्ही सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्ध लिंबू आणि मध घालून पीत चला. जर तुम्हाला पित्त होत असेल तर तुम्ही पित्ताची सरळ गोळी घ्या किंवा पित्ताचं जे ऍसिडिटीचं गुलाबी औषध मिळतं ते घ्या आणि त्यानंतर हे लिंबू मध पाणी घ्या. कारण जर वजन कमी करायचं असेल तर 2-3 महिने तुम्हाला हे उपाय करावेच लागतील. त्यानंतर जर लिंबू सूट होत नसेल तर रात्री पाण्यामध्ये जिरे घालून ठेवा. ते पाणी सकाळी उकळा, गाळा आणि ते प्या. जर तुम्ही जिरे चावून खाऊ शकत असाल तर तसंच पिलत तरी चालेल, उकळून थंड कोमट करून. ओवा सुद्धा कधी तुम्ही जिरे घाला, कधी ओवा घाला, पाण्यामध्ये ओवा घाला, रात्रभर भिजवा, सकाळी ते पाणी प्या. अतिशय सुंदर असा इफेक्ट तुम्हाला बघायला मिळेल. हे उपाय दिसायला जरी लहान असले ना तरी खूप चांगले आहेत. किमान सकाळी 15 मिनिटं, संध्याकाळी 15 मिनिटं घराच्या बाहेर गच्चीत तुम्ही चालत जा. चालण्याने सुद्धा वजन कमी होण्यापेक्षा आपलं शरीर हालचाल राहते आणि त्या शरीराला हालचाल राहिल्यामुळे तुम्ही म्हणाल की ताई मी दिवसभर घरात काम करतो, त्या कामानं कधीच वजन कमी होत नाही जोपर्यंत तुम्ही मोकळं चालत नाही. आता पूर्वीच्या बायकांचं वजन का कमी असायचं? बसून फरशी पुसणे. आता आपण मॉपनं फरशी पुसतो. मला वाटतं 100तल्या 10 बायका अजूनही खाली बसून फरशी पुसत असतील, पण नाही, आता मॉप निघाल्यापासून ते कमी झालंय. कपड्याला मशीन निघालंय, भांडी आपण बेसिनलाच धुतो. म्हणजे जी बसण्याची प्रोसेस असते, जी 2 पायांवर बसण्याची, ज्याच्यामुळे पोटाला ताण येतो, अशा सगळ्याच गोष्टी आपण बंद केलेल्या आहेत. बरेच जण डायनिंग टेबलवर बसून जेवतात, मांडी घालून खाली बसून सुद्धा जेवत नाहीत, शॉवर खाली आंघोळ करतात, त्याला सुद्धा खाली बसत नाहीत. तुम्हीच विचार करा की जीवनशैली किती बदललेली आहे आणि ती जीवनशैली बदलल्यामुळे आपलं रुटीन बदललं आहे. आपण लॅपटॉपवर काम करत असतो, आपण जॉब करत असतो, तिथं बसत असतो आणि मग आपण म्हणतो की माझं वजन कमी होत नाही. असं वजन कमी नाही होणार. तर त्यासाठी तुम्हाला हालचाल करावी लागेल. तुम्हाला मोकळा वेळ काढून तुम्हाला तुमच्यासाठी व्यायाम करावा लागेल. म्हणजे तुमचं वजन नक्कीच कमी होईल. आणि बाहेरचं खाणं आणि जे पॅक फूड ज्याला म्हणतो ना आपण, जे फ्रीजरमध्ये ठेवून तळले जातात वगैरे असे पदार्थ, कुरकुरे, चिप्स, कोल्ड्रिंक्स, यापासनं कधीतरी खावा. माणूस आहे, असं नाही की तुम्ही ते सोडूनच द्या. खावा, पण कमी खावा, कधीतरी खावा. आणि तसं जर काही खाण्यात आलं की दुसऱ्या दिवशी दुप्पट व्यायाम करा की तुमचं ते पचलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही वजन तुमचं कितीही जास्त असेल, 80, 90, 100 किलो जरी तुमचं वजन असेल तरी तुम्ही ते कमी करू शकता. आत्ता माझं वजन किती आहे तर 55 kg माझं वजन चालूमध्ये आहे आणि ते माझ्या उंचीला आणि याला अगदी परफेक्ट आहे. म्हणजे मी जेव्हा मॅडमला विचारते, मी जेव्हा मॅडमकडे जाते तेव्हा त्या म्हणतात की एकदम परफेक्ट आहे, अजून 5-7 किलो वाढलं तरी हरकत नाहीये, पण आपल्याला एवढं वजन नको आहे. हा, आता पोट म्हणाल तर आपल्या आफ्टर 2 डिलेव्हरीज थोडंसं पोट वात्यात राहतो. ओवीच्या वेळेस तर माझी कुणीच कसलीच काळजी घेतली नव्हती. आईलाही बरं नव्हतं, आईची सुट्टी नव्हती. 3-4 दिवशीच मी गार पाण्यात हात घातला होता. 3-4 दिवशीपासून मी माझं प्रत्येक काम ओवीच्या वेळेस केलं होतं. स्वयंपाक, धुणं, भांडी सगळं काही मी ओवीच्या वेळेस केलं होतं आई गेल्यानंतर. त्यामुळं माझा पोटाचा मला तर थोडासा वात्या आहे, पण असं नाही की खूप सारं दिसतं, असं काहीच नाहीये. आणि आपलं दिसलं ना तरी तुम्ही न्यूनगंड बाळगू नका. स्वतःला आहे असं एक्सेप्ट करा. तुम्हाला कोणी जाड म्हणतंय, तुमचं कोणी पोट दिसू दे. आपण 2 मुलांना जन्म दिलेली आई आहोत, एका मुलाला जन्म दिलेली आई आहोत. आपल्या पहिल्या शरीरात आणि आत्ताच्या शरीरात फरक हा पडणारच. तुम्ही विचार करा, पुरुषांना कुठली झीज असते का शरीराला? डिलेव्हरी असतात का? कुठल्या त्यांना कॉम्प्लिकेशन्स असतात का? स्त्रियांच्या आयुष्यात अनेक कॉम्प्लिकेशन्स असतात, हार्मोन्स इनबॅलन्स होतात, महिन्याची पिरियड सायकल असते. अशा वेळेत एवढा विचार नाही करायचा की मी जाडच झाली आहे, मी बेडपच दिसते. दिसू दे, जसं आहे तसं स्वतःवर प्रेम करा आणि जेवढा प्रयत्न होता होईल तेवढा आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.
आणि स्वतःशीच प्रेम करायला शिका, स्वतः जसं आहे त्याच्यावर प्रेम करायला शिका. असे कित्येक सेलिब्रिटी आहेत जे तब्येतीनं खूप आहेत, त्यांच्याकडे बघा. भारती बघा, विद्या बालन बघा, कसे तब्येतीनं एकदम गुटगुटीत आहेत. पूर्वीच्या हेमा मालिनी वगैरे तुम्ही बघा, अगदी गुटगुटीत आणि सुंदर दिसतात. त्या गुटगुटीत जेवढं असेल तेवढं सुंदर दिसतं. असं मुळीच नाहीये की 0 फिगरवाले सुंदर दिसतात. तर प्रत्येकानं देवाला मनाचं सौंदर्य दिलेलं आहे, प्रत्येकामध्ये काहीतरी गुण दिलेला आहे. तो गुण घेऊन तुम्ही चाला. तुम्ही फक्त वजनाकडे आणि बाहेरच्या बाह्य सौंदर्याकडे बघू नका, कुणीच बघू नका. मात्र हा गबाळ राहू नका. मी नेहमी सांगते, प्रेझेंटेबल राहा. व्हिडिओ करण्याच्या आधी मी आवरल्याशिवाय कधी बसत नाही. केव्हा तरीच असं होतं की खरंच माझा मूड डिस्टर्ब असतो किंवा मी आजारी असते, अशा वेळेस मी कसं तरी बसते. नाहीतर दररोज सकाळी आवरल्याशिवाय, व्हिडिओला आवरल्याशिवाय, पूजेला मी कधीही बसत नाही. अवतारात का राहायचं? तेच कपडे. तुम्हाला मी नेहमी सांगते की गाऊन असतील तर 4-5 व्हरायटी ठेवा. दिवसा तुम्ही टॉप लेगिन्स घाला, रात्री झोपताना गाऊन घाला. असे अनेक बदल आपण स्वतःमध्ये घडवू शकतो आणि घरात राहूनही सुंदर दिसू शकतो. आणि कुणावर आपल्याला छाप नाही पाडायची. आपल्याला स्वतःला आरशात बघितलं की आपण स्वतः वाव म्हटलं पाहिजे, हे लक्षात घ्या. थोडा व्हिडिओ मोठा झाला, पण माझ्या मैत्रिणींसाठी हा महत्त्वाचा होता. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आपल्या मैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.